नलिनी आज काय स्पेशल? आज मी तुमच्यासाठी गटारी स्पेशल मटन बिर्याणी बनवत आहे. गटारी नाही हो मम्मी, गत्ताहारी बोलतान. हो गे मोठं म्हणायला शिकायला आमच्या अंगे गटारीच बोलतात. असं नका काय बे बोलून दे, पण तू बनव चल. चला बनवूया चला मंडळी, बनवूया आज गटारी विशेष. काय मम्मी? मटन बिर्याणी. मटन बिर्याणी, ती पण आपल्या आगरी कोळी पद्धतीमध्ये. आगरी कोळी पद्धतीमध्येच बनवायची आहे ना? आगरी कोळी पद्धतीने आणि आगरी कोळी मसाल्याने बनायचे. येस, मंडळी चालू करेल रेसिपीला. त्याआधी मी तुम्हाला सांगतो गटारीची आपली सिरीज तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. पहिला जर आपण बनवलेला कुठली रेसिपी बनवली, 5 रेसिपी बनवलेला ना आपण आतापर्यंत गटारीसाठी. ते आठवत नाही वाटते हिला आता. मला ते भेजा फ्राय आठवते आणि चॉप आठवतात. भेजा फ्रायची रेसिपी आपली झालेली आहे आउट. वजरी मसाल्याची झालेली आहे. अजून चॉप केलेले मटनचे, परत एक पाया सुकून केलेला. विसरते ही, मग मला सांगायला लागते. आणि ही 5वी रेसिपी आहे खास गटारी विशेष. 5वी रेसिपी म्हणजे मटन बिर्याणी. म्हणजे आम्ही असं केलं की स्टार्टर म्हणजे सूप, स्टार्टर आणि मेन कोर्स अशा 3 सिरीजमध्ये जेवण तुमच्या समोर आम्ही आणलेलं आहे. तर तुम्ही नक्की गटारीला करून बघा. आणि जर तुम्ही गटारी नंतर व्हिडिओ बघणार असाल तर तुम्ही गटार नंतर बघा. श्रावण पण संपणार आहे, त्यानंतर करून बघा, ठीक आहे. आणि बाय द वे आपले मसाले मागायला विसरू नका, जे काही आपले घरगुती आहेत. सो चालू करतो रेसिपीला. चला. मुख्य सगळे मुख्य आहेत का दाखणारच नाही. असं कॅमेरा तुम्ही ऑफ करायची खुटी का लगेच. हिजा असा झाला, तिने तसा केला, हिच्या झुरी घातली, हिला बायको नवऱ्याने मारली, हिची सून पलात गेली, यांगली गेला, ते लगेच सगळं सांगायला मोकला. पण कॅमेरा चालू हम काय बोलणारच नाही कानाला उगीच. लागणार साहित्य: खडा मसाला, तमालपत्र, पुदिना, जिरा, तूप, कोथिंबीर, हळद आणि तळलेला कांदा. त्याला काय बोलतात माहिती आहे? मला नाही माहित. बरिस्ता. बरिस्ता. बासमती राईस, आले लसणाची पेस्ट, टॅमॅटो, कांदा, मसाला, हळद, गरम मसाला, मीठ आणि सगळ्यात महत्वाचा मटण. चला सगळ्यांना आधी आपण या मटणाला मॅरिनेट करून घेऊया. हे मटण मी आधीच धावून घेतलेलं आहे. नाही तर तुम्ही बोलशील काकी हे मटण धाई लाव नाही, मी साप धावून घेतलं मटण. कारण नाही सर्फ एक्सेलने द्यायचं का काय काही व्हील बार? सर्फ एक्सेलने धावतान का कानाने धावतान, पाण्याने धावतान. डेटॉलनी धाव, डेटॉलनी. डेटॉलने खातान तर येईल काय, वाशेल सगळी. दही टाकून घेताय. आता आला लसूण पेस्ट टाकताय. मी ॲक्च्युली त्यांचे व्हिडिओज बघितले होते इंस्टाग्रामवर. आणि म्हणजे मी पहिलेपासून त्यांना फॉलो करत होती आणि आज आली, त्यांना भेटली, त्यांच्याबरोबर फोटो काढले, मला खूप आवडलं. आणि आम्ही ॲक्च्युली ह्या जागेबद्दल आमच्या आपापल्या फ्रेंडकडून ऐकलंय. म्हणजे मी माझ्या फ्रेंडकडून ऐकलंय आणि हिनी पण तुमचे व्हिडिओज खूप बघितलेले. जेवण आम्ही मटन थाली घेतली होती, खूप मस्त होती. आणि प्रॉन्स फ्राय घेतले होते, ते पण खूप छान होते. मीठ टाकताय. आणि आता आपला आगरी कोळी मसाला. आता आपला गरम मसाला. आता हळद. आता आणि हा तळलेला कांदा. आता हे साजूक तूप. आता हा पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर की कोथमीर मम्मी? आम्ही कोथिंबीर बोलता, पण आम्ही दुकानात गेलो नाही तर मग कितीची कोथिंबीर देव असं बोलतात. कोथिंबीर? ओ माय गॉड. मग मी तवशीपासून कोथिंबीर बोलता. मला आठवते तू काय बोलायचं म्हणजे कुतुंबरी. बाबू दुकानात जा, 1 रुपयाची कुतुंबरी, 2 रुपयाची मिरची, 2 रुपयाचा आलाहान असं म्हणून तू सांगितलं. भेटायचा तवा 1 रुपया 2 रुपयाचा भेटायचा तवा. आता 5 रुपयाचा आणि 10 रुपयाचा घ्यायला लागतं. कोथिंबीर घ्या, कोथिंबीर घ्या, कोथिंबीर घ्या, कोथिंबीर 14 14 14. ते मग काय माझं फुकट पण मागायचं पहिले, मला आम्ही आठवते. काय करायचं माहितीये काय, आम्हाला 5 रुपयाची मिरच्या कोथिंबीर दे असं बोलायचं. नाही ते मग कोथिंबीर मागली का 2 मिरच्या टाक, मग द्यायच्या आम्हाला दुकानावर. आमच्या गावांच्या दुकानावर देताना मावरा कोणी मागितलेला तेव्हा दिलेलाच तुम्ही मावरा- टाक घे. हा मावरा पण मी दिलेला. मी असे लोकांना भरभरून द्यायचो, म्हणजे जास्त द्यायचो. म्हणजे कसं आपला गिऱ्हाईक पण आपल्याशी सकोट राहते आणि बांधून राहते गिऱ्हाईक, म्हणजे कशाची बांधून? आपल्याशी जोडून राहते. हो ओके, असं बोलली मग. आता सगळ्यांना लास्ट लिंबू पिळून घेऊया. हो आवडा मी आता सगळं करून दिला, आता कालवणी तर द्या नुसता. नको, आता सगळ्या काळजी तूच कर, मी फक्त खायचं काम करीन. तुम्ही 2 जण तसेच आहो, बापूसनी सोकरो नुसता खायचं काम करीन नाही. याला आता मॅरिनेशन करून झालाय. आता जसं ढाकून ठेवताय. आता मटन मॅरिनेट होते नाही तर आपण भात करून घेऊया. आधी चूल पिटीत आहे आणि चुलीवर आदान घेताय आणि मग त्यात चावल घालताय. आता चावल हाती नाही ते मी 4-5 धावून घेतले. ते आता पाणी तापला नाही
का मग त्यानं टाकतं चावूल. आता चूल पेटली, टोप ठेवा. आता यानं खडे मसाला टाकताय. आणि आधीच भिजावून ठेवलेले बासमती चावल. आणि चवीपुरता मीठ टाकताय. आणि एक उकल घेताय आणि धान करून घेताय. हे धान पूर्ण शिजावून नको घेऊ, कारण त्याला दम पण द्यायचा आहे बिर्याणी सोबत. दम द्यायचा म्हणजे दमावर ठेवताना ते पेच काढून तसा पण मी चालणीन ठेवणार आहे. आता मटणासाठी टोप ठेवूया. चल जरा जास्तीच नाही भेटली. हो मग जास्ती डवले टाकल्याने मग जास्ती पेटली. डवली म्हणजे काय ते पण सांग. नारळाचे करंटे बोलता म्हणजे करवंटी. मला काय तर माहिती. नारळाचे करवंटी घ्या बाबा. हो घ्या, टोप तापलं, तेल टाका. ठीक आहे, आता तेल टाकताय. काय बापरे, मला काय टोपांचं दिसत नाही. हो खडे मसाले टाका. आता खडे मसाले टाकले. कांदा टाका. आता ढवळून घ्या असा. आणि कांदा शाप शिजलो नाही मग टमाटा टाका. मग आवरा बोलतेस ते तूच कर नाही. पप्पा नानाला करायला सांगते. पप्पा काय सांगते सांगा ही सगळ्या इंटरव्ह्यू मध्ये. मला माझ्या आहोंनी शिकवलं सगळं काही. मी माझ्या आहोकडून शिकवले आणि आता पप्पानाच परत सांगते हे टाका ते टाका. हो सगळं म्हणजे सगळं त्यांच्याच शिकलंय खरं म्हणजे. पण आता मग तू पुरापुरा का करतेस. ते करताना नीट ते जरासं हे करतात, घाबरतात हे करायला. का घाबरत म्हणजे कॅमेरा समोर घाबरतात, दुसरं काय नाही. काय घाबरले मग काय. आता टमाटा टाकताय. आता कांदा शिजायचा जरासा ढाकण ठेवताय. आता कांदा आणि टॅमॅटो शिजलेला आहे. आता आपण यात मटण ऍड करून घेऊया. आता यांना पाणी टाकता आणि शिजावून घेताय. पाणी लागेल तेवढंच टाका. हो आणि परत शिजायला जाम टाईम झाला. आता ढाकणं ठेवताय आणि एक तास शिजावून घेऊया. द्या यांना पाणी द्यावं जरासा. हे ढाकणं ठेवलाय नाही त्यांना जास्त पाणी द्यायचं म्हणजे कसं हेटला लागे बी नाही. हो मटण जास्त आगबीक झाली काय. अमेझिंग. मी यांचे व्हिडिओ अमेरिकेत खूप बघितलेत. मुद्दाम आलो आहे आज ह्यांना भेटायला. कसं वाटलं तुम्हाला कोळीन भाषा जेवण. अतिशय अतिशय सुंदर फ्रेश फूड. खूप सर्वांनी वेगळे मासे ऑर्डर करून खाल्ले. सुरमई, कोलमी, पापलेट, मटणसुद्धा खाऊन बघितलं. अतिशय सुंदर प्रिपरेशन, फ्रेश फूड, टेस्टी फूड आणि खूप मजा आली. हाऊ वॉज द फूड. Very good. 10 out of 10. It was really 10 good. out of 10. 10 out of 10. Yes, I love the chicken koli vada and the chutney was so good. Yeah, we love the chutney. I love the prawn. Yes, you can buy our masala from the store of Kokon Food Bazaar over there. Okay. So happy journey again. थँक्यू व्हेरी मच. नक्की थँक्यू. आजी तुम्हाला कसं वाटलं जेवण ते सांगितलंच नाही. महत्वाचा ओपिनियन तुमचाच आहे. तुम्हाला नाही आवडलं तर कोणालाच नाही आवडलं पाहिजे. मी चिंबोऱ्या करते घरी बन. तर मी म्हटलं आपण इथूनच्या टेस्ट करूया की कसं वेगळा काय असतं असं. आमचा गरम मसाला खोबरं असतं आणि ह्याच्यामध्ये थोडं खोबरं कमी आहे. हो, आगरी तुमचा कोळी ग्राव्ही मसाला. आहे. ग्राव्ही हा. आवडलं तुम्हाला. आवडलं. नक्की आवडलं. चला मंडळी, मटन शिजतंय. आपल्या बिर्याणीचं दम पण पुढे आपल्याला घ्यायचा आहे. पण मटन शिजायला जरा वेळ जातो. 1 तास तरी तर चुलीवरती शिजते होतं तेवढा टाइम जाणारच आहे. आणि चला तर आपण पप्पांकडून जाणून घेऊयात की त्यांची काही गटाराची वगैरे काही आठवण आहे का. म्हणजे आधीची जी होती तेव्हा आम्ही बारकी बिरकी असतानाची काय आठवण, तुझी असेल आठवण, तुमची असेल आठवण, सांगा तोपर्यंत काहीतरी. हो सांगा आठवण काहीतरी गटारी. गटारी आली की मटण सुकं वळ बनवायचं. मस्त एक बेर घेऊन बसायचं. नाही मी घरी सगळ्या फॅमिली सोबत सगळी साजरी करायची. कशी होती साजरी. मस्त की मटण सुकं वळ बनायचं आणि सगळ्या फॅमिली सोबत जेवायचं. आणि मग तुम्हाला सर्वात जास्त काय आवडायचं गटारीला खायला. मासे, मच्छी, चिकन, मटन की भाजी. नाही मटण, सुकं मटण. गटारी म्हणजे मटनच काय. हो बोकडाचं मटण. पहिल्यांदा तुम्ही गटारी आपल्या घरी कधी साजरी केलेली. नाही मी दर संडेला असतोच मटण. आता हे कसे रोज रोज मावळा खाताना म्हणून त्यांना गटारीला मटण लागते. हो म्हणजे आमच्या कोळी लोकांना कसे जास्ती मावळा खाताना म्हणून गटारी बोलल्यानंतर मटण पाहिजे. आणि 1 महिना उपास असतो पुढचा. आम्ही काय खात नाही.
आणि मेन म्हणजे काय माहिती आहे, गटारी अमावस्या म्हणजे काय माहिती आहे, दीपपूजन करतात गटारीला आधी मटण बिटन खातात आणि त्याच दिवस दीप अमावस्या असते नाही, तर संध्याकाळचे 7 वाजता दीपपूजन करतात. मग आपल्या दिव्याला हळदी कुंकू लावतात, फुलं लावतात आणि परत आपण काहीतरी गोड पदार्थ करतात आणि मग तो दिव्यांसमोर मांडायचं आणि त्याची पूजा करायची दिव्यांची आणि मग सगळ्यांना वाटायचं प्रसाद. आणि ते लाईटी बिटे घालीतात काहीतरी करतात ते आधी दिवे लावायचे आणि मग हळदी कुंकू वाहायचा, परत फुला वाहायची आणि त्यांना साखर किंवा आपल्या काहीतरी गोड पदार्थ असेल नाही तो करायचं, म्हणजे त्यांना भरायचं म्हणजे दिव्यांच्या जरासं टाकायचं. मग असे जराशा वेळाने बसायचा आणि दिवे घालायचे कानाने, टावेल पहिले गोदरे टावेल बिवेल घ्यायचे आणि मग असे दिवे घालायचे, 2 मिनटं बसायचा आणि मग परत दिवे लावायचे आणि मग परत काय बोलायचं माहिती आहे, ती साखर किंवा गोड पदार्थ काय टाकत माहिती आहे त्यान, मग विचारतात काय तुम्ही आज या घरात काय खालास, तुम्ही आज त्या घरात काय खालास असं विचारतात. मग ते एकमेकांशी दिवे असे बोलतात का मी या घरात हे गोड वस्तू खाल्लं, का मी त्या घरात ते गोड पदार्थ खाला असं सांगतात. माझा भाऊ म्हणजे एक जानू म्हणून मित्र होता, आम्ही गटारीला 2 जण एकत्र बसायचो. मित्र म्हणजे मित्र काय आताच पोरबीर काय सांग, भाऊ आम्ही दोन्ही एकच व्हायचो आणि दर गटारीला आम्ही एकत्र बसायचो, मस्त की दिवसभर साजरी करायचो. यांच्या आताच पोर सख्या आताच पोर जानू म्हणजे जनार्दन हाले, ते कृतज्ञ देखता म्हणजे तुम्ही पायलट आहे, हां कोलिन पायलट आहे नाही कृतज्ञ, त्यांचं पप्पा आणि यांच्या सख्या आताच पोर ते लहानपणी यांना काय लहानपणापासून आम्ही ते आजपर्यंत आम्ही शेवटपर्यंत बसायचो. आणि दोघांचा बर्थडे पण एकाच दिवशी येते. दोघांच्या पप्पांना आईला बर्थडे माहिती नाही, मग दोघांचा बर्थडे एकच दिवस साजरं करायचं. आणि हे लहानपणापासून म्हणजे झायला जन्मांशी ते सोबतच असायचे, कारण काय आत्या मामाची पोराने होते ते दोघजण, म्हणून सोबतच असायचे कायम सगळ्यांसोबत. चांगल्या प्रसंगी आठवण येते आणि तो गेल्यापासून आता मी दारू बिअर सगळं बंद केलेलं आहे. दारू बिअर सगळं बंद केलेलं आहे. आय डोंट लाईक दिस. आता मटण शिजला का बघूया. हा वास तर एकदम मस्त येते, मटण शिजला का देखूया. हा वास सुगंध तर अगरबत्तीचा असतो मम्मी, याचा सुवास येतोय. सुवास कोण आपल्या गावांचो? सुहास नाही सुवास. शिजलाय मटन शिजलाय पण हे गरम लागते म्हणजे जाम. गरम लागते. आता मटण शिजलाय आणि मगाशी जे भात शिजताना ते टाकूया आणि स्मोक देऊया. स्मोक म्हणजे काय नक्की काय सांगशील? धूर कोळशाचं धूर देऊया. आया आवरं धुराचं काय कमी आहे? नको याने डोळे खराब होतात. आणि कोळशाच्या धुराने काय होते सांग? मस्त वास येते. वास येते, लाव उदबत्त्या लाव मग अजून चांगला वास येईल. ते आता जास्त आग होते, मी आगीची तयार असे. आता भात टाकूया सगळे होते. चला याला आता आपण कोळशाचा स्मोक देऊया. पुदिना टाकताय तर स्मोक देताय. आता साजूक तूप टाकूया. धूर नको जायला मगून. सगळ्यांसाठी एक खुशखबर, जर तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये फीचर व्हायचं असेल, ही जी यूट्यूबची व्हिडिओ आहे आम्ही इकडे शूट करतो, जर तुम्ही कधी जेवायला आलात आमच्या रेस्टॉरंटला आणि तुम्ही बोललेत आम्हाला दादा तुमचा व्हिडिओ द्यायचा आहे, तर तुम्ही बिंदास व्हिडिओमध्ये येऊ शकता, तुम्हाला काय पाहिजे ते बोलू शकता. ठीक आहे, सो हा चान्स मिस करू नका. आम्ही सगळ्यांना तसे दाखवण्याचा प्रयत्न करतोच आमच्याकडे जे गेस्ट आहेत त्यांना, पण जर तुम्हाला देखील आमच्या व्हिडिओमध्ये यायचं असेल तर ऑलवेज वेलकम. सोबत खायला पण भेटेल बाय द वे. आता स्मोक देऊन झालेलं आहे, आता सर्विंग करूया. कसं वाटलं जेवण? एकदम छान वाटलं. आम्ही प्रॉन्स खाल्ले, पॉपलेट खाल्ली, आम्ही सगळं खाल्लं आणि खेकडावून खाल्लं. खूप छान होतं. खूप भारी होतं. तुमची नावं तर सांगितलीच नाही. नाव सांग जरा. आमचे नाव निधी अमन मराठे. माझं खुशी अमन मराठे. तुम्ही कुठून आलेत? पाचोळा. म्हणजे जळगाव. जळगाववरून आलेत, लांब लांबून आलेत. चला मंडळी, अशा प्रकारे तयार आहे आपली गटारी स्पेशल मटन बिर्याणी. तुम्ही सगळ्यांनी घरी बनवून बघा व गटारी सगळ्यांनी साजरी करा. जाम भारी झाली, एकदम मस्त. आपल्या कोली पद्धतीची आहे नाही, मग मस्त होणारच नाही. आणि तुम्ही पण करून द्या का हो, आणि कशी झाली नाही ती सांगा.
चला मंडळी, अशा प्रकारे रेसिपी आपली संपलेली आहे. कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपले घरगुती मसाले मागवायला विसरू नका. पुढे आम्ही स्लाईड देतोय कुठून तुम्ही मागवू शकता ते. त्याचं नाव आहे www.nalnikaku.com. 15 प्रकारचे घरगुती मसाले आहेत आणि अजून आम्ही नवीन काही आणणार तुमच्यासाठी. सो स्टे ट्यून. आपल्या वेबसाईटवर आपले घरगुती मसाले मागवा आणि मजा करा. गटारी सगळ्यांची चांगली साजरी करा. आता ही मी बिर्याणी खात आहे, तवशर तुम्ही दुसरी रेसिपी बघा. आपल्या जाम रेसिपी आहेत, ठीक आहे. गटारीचे तर 5 केले. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. आता याच्या बायकोला नेल बाय 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 करून.